लय भारी. शेठजी घ्या. शेठजी बस तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचं समद लुटल्यावर बी तुम्हाला समद परत मिळालाय बघा. तुमचा पोरगा जो कालपर्यंत तुमची इज्जत समद्यासमोर काढत होता, आज तुमच्यासाठी तो तुमचा अभिमान बनलाय. अगदी बरोबर शेठजी. माणसं तर गावात चर्चा करायला लागल्या की आता शेठजीचा पोरगा गोऱ्या सरकार मंदी बाजा वाजवणार आहे. आणि असं बी ऐकलं आहे की त्या बाजाच्या तालावर गोऱ्या मेंबी नाचत्यात. शेठजी ही काही छोटी गोष्ट नाही. अख्ख्या सातारा मंदी एकटा तुमचाच पोरगा आहे जो सरकारी बँड मध्ये आहे. शेठजी खरं सांगायचं तर मला त्या ध्रुवाच्या जाण्यापेक्षा या बाळाचा न जाण्याचा आनंद जास्त आहे. बरोबर बोलतोयस मंगेश, पण बाळाच नाही, आपण सगळ्यांनी मिळून एक अशी व्यवस्था केली पाहिजे की त्या अस्पृश्य जातीतल्या कुठलाही मुलगा फक्त आपलंच काम करेल आणि दुसरं काम करायचा विचारही करायला नको. अगदी बरोबर बोलतायत बघा तुम्ही शेठजी. अशाच काहीतरी करायला पाहिजे. अरे हे तर रामजीच्या जातीतले वाटते. ही लोक इतक्या घाईघाईत कुठून आले असतील? अरे ही समजे तर बॉम्बे मध्ये राहतात, पण समद कुटुंबानं सामान घेऊन परत का आली? आधीच त्या लोकांना नाकात दम करून ठेवलाय, आता आणखी एक कुटुंब आलंय. थांबा. चल मागोय. काय झालं? बॉम्बेतून परत का आली इथं? जीव वाचून आलोय जी. समद्या बॉम्बे मध्ये प्लेग पसरला आहे. प्लेग हा तर खूप गंभीर आजार आहे. होय शेठ, जिथं आम्ही काम करायचो ते सुद्धा बंद झालंय आणि जिथं आम्ही राहायचो तिथं काही लोकांना प्लेग झालाय. त्यामुळे आम्ही पळून आलोय. तर इथे काय तुमच्या पूर्वजांनी जमिनी विकत घेऊन ठेवलाय का, की तोंड वर करून राहायला आले इथे? आजोबा पंजोबांचा हक्क तर नाही मालक, पण स्वतःची जमीन तर आहे. कमीत कमी इथं राहिलं नाही आम्ही जिवंत तर राहू. इथं राहिलो असतो तर आम्हाला प्लेग होऊन मेलोच असतो. रामजीच्या जावयाला सुद्धा प्लेग झाला. आता तो कसा तरी करून आपल्या घरला तर पोहोचला. आता ठरवलं आहे, बॉम्बेला कधी नाही जाणार. इथंच पडेल ते काम करू, नाही तर काहीतरी वेगळं करू. इथंच आपल्या गावातच राहू. ए चल चल निघ इथं. इथेच राहणार म्हणताय? कुठून आले? शेठजी ही तर लय आनंदाची वार्ता आहे. या रामजी सकपाळच्या जावयाला प्लेग झालाय म्हणून या गोष्टीवर तर मिठाई झालीच पाहिजे. एक आणखीन चांगली गोष्ट आहे शेठजी, की तुमचा मुलगा ध्रुव सुद्धा त्याच जगात गेला आहे. कुलकर्णी चुप राहा. अरे काय बोल राहिला तू? अरे मला काय बोलतोयस तू? त्यासनी बोल, कारण दुसऱ्याच्या दुःखात सुख शोधण्याचं काम त्यांचं आहे आणि त्याच नादात कितीतरी वेळा स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं आहे. काय विचित्र वेळ आली आहे. आज तुम्ही आनंद साजरा करताय हा विचार करून की कट कारस्थान करून बाळाच्या जागी तुम्ही तुमच्या मुलाला बॉम्बेला पाठवलं आहे. पण शेठजी, आता बॉम्बेवरून माणसं परत येत आहेत. असं समजा की तुमच्या पापाची शिक्षा भोगायला तुमचा पोरगा बॉम्बेला गेला आहे. कुलकर्णी आता लय झालंय, तू फक्त चुप राहा, चुप राहा. अरे सोड, तू तर तुझ्या शेठचा चेहरा बघ आणि आता हा विचार कर की ते आता काय बोलतील. वय रामजी, श्वास घेण्यासाठी संघर्ष चाललाय तिकडं, आणि आता तर बऱ्याच ठिकाणी हा रोग असाच पसरतोय.
जावई बापूची काही खबर? आता तुमचे जावई घरी गेल्यावर ते कसे आहेत हे माहित नाही आम्हाला, पण जेव्हा ते मुंबईला होते तेव्हा त्यांना तो आजार झाला होता. त्यानंतर ते त्यांच्या घरला गेले. बस एवढंच सांगाय आलो होतो आम्ही इथं. येतो आम्ही. भाऊ आता काय करायचं? प्लेग? वय बाबा, ह्यो प्लेग काय असतो? बाबा, हा तोच प्राणघातक रोग आहे ना जो उंदरांमुळे पसरतो, आणि जेव्हा याची साथ येते तेव्हा अख्खी शहराच्या शहर याच्या इळक्यामध्ये येतात. वय भीमा, मंजुळा बाळ, आतमध्ये जा. माझा कोट आणि फेटा घेऊन ये. मी आताच्या आता गंगाच्या घरी जातोय. वाईट चला, मी अभि तुमच्या बरोबर अगं काय येते. बोलतीस तू? आपण- तू इथं पोरासनी सांभाळ, मी जातो. मंजुळा बाळ दे. नाही, मी अभि येते तुमच्या बरोबर. भीमाबाई, माझं ऐका. कशा पायी उगाच त्रास करते? काही नाही होणार. तुम्ही समधी स्वतःची काळजी घ्या. येतो मी. बाबा, बाबा, बाबा! तू इकडे काय करतोयस? बाबा, मी आधी येतो तुमच्या बरोबर. म्या तिथे काही जेवाय जात नाही आहे जे समध्यासनी घेऊन जाऊ. बाळा, प्लेगची साथ आहे, लय भयानक आहे. तू तिथे येऊन करणार काय? जा बाळा, घरी जा. बाबा, आंबेडकर गुरुजींनी मला एकदा प्लेग विषयी सांगितलं होतं. मला माहिती आहे का हा लय भयंकर आजार आहे, पसरणारा आजार आहे, आणि म्हणूनच मी आईला नाही सांगितलं का मी बी तुमच्या बरोबर जातोय. नाहीतर तिनं मला तुमच्या बरोबर नसतं येऊ दिलं. पण मी तुम्हाला ते एकटं जाऊ नाही देऊ शकत, आणि अशा वाईट प्रसंगी ताईला बी तिच्या भावाची गरज लागलच ना. बाळा, गोष्टीला समजून घे. तिकडे तुझी काय बी गरज नाही. जा बाळा, घरी जा. बाबा, तुमच्या बरोबर राहायचंय फक्त. बाळा, उगाच आता हट्ट नको करू. बाबा, मी हट्ट नाही करत आहे. तुम्हीच विचार करा ना. तुम्हासनी इकडे तिकडे पळावं लागेल, आणि तुम्हासनी ते नाही होणार. मला तुम्ही घेऊन चला ना. ठीक आहे, चल. अरे, पर तू घरी नाही दिसलास तर आई काळजी करेल ना. येताना पुरंजन काका भेटलं होतं, तर मी त्यांना सांगितलं का आईला जाऊन निरोप सांगा का मी बाबांबरोबर गंगाताईकडे जातोय म्हणून. ठीक आहे, चल. चांगलंय, चांगलंय. जरा का बातमी मिळाली की चालले दोघं बाप लेक पिशवी उचलून. पण एक गोष्ट लक्षात ठेव रामजी सकपाळ, काहीच करू शकणार नाही तू. मला माहितीये की तुझ्या जावयाला प्लेग झालाय म्हणून. कोणी मला जर विचारलं ना तर त्याला प्लेग नाही, तर तुम्हा दोघा बाप लेकांच्या पापाची शिक्षा आहे जी त्याला मिळाली आहे. मी समजावलं होतं ना की आमची सभ्यता आणि आमच्या संस्कृती विरुद्ध जायचं नाही म्हणून, आमच्या धर्मामध्ये अडथळा घालायचा नाही म्हणून. पण नाही, तुम्हा दोघा बाप लेकांच्या डोक्यातच जात नाही गोष्टी. आता भोगा. बाबा, आगगाडी यायची वेळ झाली आहे, चला ना. जा जा जा.
अरे जर का तो मेला तर मुलीला बाप आणि भाऊ तर लागेलच ना. जा 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 लांबून लांबून चल. शेटजी, असं फक्त तुम्हीच बोलू शकता, कारण की ना तुम्हासनी नात्याचं महत्व समजतं या नाही जीवनाचं. त्यामुळे तुम्ही हे बी विसरला की ध्रुव आता त्या बॉम्बेमध्ये गेलाय ज्यात सर्वात जास्त प्लेग पसरला आहे. मी तर आता जितकी माझ्या जावयाच्या रक्षणासाठी प्रार्थना करतो तेवढीच प्रार्थना मी ध्रुवसाठी करतो या. पण ही गोष्ट तुमच्या ध्यानात नाही आली. चल बाळा. तुम्ही दोघं जा. तुझ्या प्रार्थनेची गरज नाहीये माझ्या मुलाला. त्याचा बाप अजून जिवंत आहे. मी प्रार्थना करेल माझ्या मुलासाठी. अरे तू स्वतःच पहा. रडून रडून तुझी तब्येत नको खराब करू. गप बस जरा. वरच्यावर भरवसा ठेव, समजा नीट होईल. काही समजतच नाही ताई, मी काय करू माहित नाही. जावे बापू कसे असतील, गंगा कशी असेल, अजून काय काय बघायचं बाकी राहिलं आयुष्यामध्ये. एक संकट खपत नाही तर दुसरं येतंय. एक दिवस सुखानं जातंय. वहिनी, काय झालं? ते भीमरामजी संग गंगाच्या घरला गेलाय. काय? आता तो मला रस्त्यामध्ये भेटला होता. तो म्हणाला तुम्हाला सांगायला. कुठं भेटला? आणि आता कुठं असेल त्यो? तो तर मला स्टेशनच्या रस्त्यावर भेटला होता. आणि आतापर्यंत दोघं स्टेशनला पोहोचले बी असतील. बाळा, मी त्याला घेऊन येते वहिनी, परत. आई, हा माई, थांब ना. भाऊ त्याला बरोबर घेऊन गेलाय म्हणजे काहीतरी समजून उमजून गेला असेल ना घेऊन. आता गाडी बी निघून गेली असेल. भाऊ आहे ना त्याच्या संग. चल चल तू घरात चल आधी. चल. समजे आपल्या मनाला येईल तसं वागते. माझं तर कोणी ऐकत बी नाही. जेव्हा मी त्यासने म्हणलं होतं की मी आहे ते तुमच्यावर, तर मला म्हणाला नाही तू इथं थांब, कुटुंबाला सांभाळ, पोरांना सांभाळ. एवढ्या बारक्या पोराला घेऊन गेले तिकडे. एक तर एवढा भयानक आजार त्यो. माझं एवढंच पोर असं कसं करू शकतात ते? भीमा, मला वाचवा. मला मरायचं नाही. आई लई त्रास होतोय त्यासनी. आई मला जाऊ दे त्यांच्याकडे. त्यांच्या जवळ जायची काय बी गरज नाही. नाही म्हटलं ना वैद्यूंनी, औषध दिलं बरं होईल म्हणतात ते. बाबा, बाबा, हे अशानं बरं नाही होणार. हे बघा, आपल्याला यासनी इस्पितळात घेऊन जावं लागणार. वैद्यूच्या औषधानं ह्यो रोग बरा नाही होणार. हे बघा, समध्यांनी सांगितलंय की वैद्यू बरं करतील. हा थोडासा त्रास होईल पण हळूहळू ठीक होईल सगळं. तो पतूर लय उशीर होईल. आता वैद्यूचं म्हणणं ऐकू नको का? नाही, पण ह्यो रोग वैद्यूच्या औषधानं बरा व्हायणार नाही. मी तुमच्या समोर हात जोडतो. चला यासनी इस्पितळात घेऊन जाऊया. भीमराव, बरं झालं तू आलास. शेवटच्या वेळेला खरं बोलून मरायला हवं. मन हलकं होऊन जातं. तुम्ही असं कशापायी बोलताय? तुम्ही फक्त आराम करा. तुम्हाला काय नाही होणार. माझं काहीच होऊ शकत नाही भीमराव. माझ्या अख्ख्या शरीराला काटे बोचतायत. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. त्यामुळे माझं म्हणणं नीट ऐक. म्या तुझी ईर्ष्या करायचो, कारण तू एवढा छोटा असून बी एवढं चांगला कसा विचार करू शकतो. त्यामुळं सारखा सारखा तुझ्याशी वाकडं घेत होतो.
कारण तुझा अपमान व्हावा. तुम्ही असं का बोलताय भाऊजी? तुम्हाला काय बी होणार नाही. तुम्हासनी समजत का नाही आहे? कुठल्या अंधश्रद्धेमध्ये अडकलाय? जो साधा रोग नाही आहे, याला महामारी म्हणतात. हा रोग पसरतो, एकाकडून दुसऱ्याला होतो. त्यामुळे ह्यासनी लवकरात लवकर इस्पितळात घेऊन जाणं गरजेचं आहे. माझ्या बाबांचं म्हणणं आहे का तुम्ही? घेऊन चला यासनी इस्पितळात, घेऊन चला. नाही, आम्ही कुठं बी नाही जाणार. ते स्पृश्य लोक सांगून गेलेत की याला इथनं कुठं बी घेऊन जाऊ नका, नाहीतर हा रोग साऱ्या गावात पसरेल ना. हो, अहो, काय बोलताय तुम्ही? पण मी यासनी इस्पितळात घेऊन जाणार. होय बाबा, चला. बघा ना, येदरेनं किती त्रास होतोय त्यासनी. चला. तू चुप बस अवदशे. हे समजा तुझ्यामुळे झालंय. अगं जेव्हा घरात होता तेव्हा माग लागायची, काहीतरी करा काहीतरी काम करा. पाठवलंस ना मुंबईला. अगं इतका मोठा आजार घेऊन आला आणि आता काय त्याला हॉस्पिटलात घेऊन जाणार? हा, ऐकलं नाही गावातले मोठे लोक काय बोलले? जर आपण इथनं हल्लो ना तर हे लोक आपले हातपाय मोडून ठेवतील, समजलं? ठीक आहे, तुम्ही तुमचे हात पाय शाबूत ठेवा, पण म्या माझ्या जावयाला इथून घेऊन जाणार. बघतोच मला कोण अडवू देते. चल गंगा. भीमराव, माझ्याकडून काय बी चूक झाली असेल तर मला माफी दे. पण तू जसं आहे तसाच राहा. तू खूप मोठा माणूस बनणार आहे, खूप खूप मोठा माणूस. काय झालं बाबा? काय झालं? हे असं अचानक शांत कस काय झाले? आता तर बोलत होते. हा, काय बाबा, काय झालं? सोडा ना, हात सोडा ना. बघा ना, अचानक कसं शांत झाले. अहो, तुम्ही झोपलात काय? हा, चला उठा बरं, चला उठा, मी उठवते त्यासनी. बाबा सोडा. तू त्यांच्या जवळ नको जाऊस, आरोप तुला बी होऊ शकतो. पण बाबा, त्यासनी उठवावं तर लागणार ना. 2 दिवस झालं त्यांना त्रास होतोय. येदनेमुळे त्यांना झोप येत नाहीये. आता येदना नाहीये म्हणून झोपलेत ते. बाबा, ते झोपले आहेत. मी उठवलं ना की उठतील ते. बघा ताई, आता भाऊजी कधी बी नाही उठणार. असं कसं नाही उठणार ते? मी उठवते. तू बी आवाज दे ना माझ्या संग. भीम, अरे तुझं म्हणणं ऐकतील ते. चल उठव, चल उठव. आव, वैद्य भुवनकडे जावा ना तुम्ही. ते काहीतरी झाड पालं देतील, त्यानं आपलं पोराला बरं वाटेल. जावा ना, जावा. तुम्ही त्या वैद्यांच्या नादी लागलात म्हणून हे समजा झालं. यासनी इस्पितळात घेऊन जायला पाहिजे होतं. तुम्हाला कुणी मारण्याची भीती दाखवली तर पोराला असं खाट्यावर झोपवून तडफडत मरायला टाकून दिलं. तुमच्या पोराचा तडपडून जीव गेला. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? स्वतःच्या जावयाबद्दल असं कुणी बोलतं वय? सोडा माझा हात, सोडा माझा हात. मी उठवते त्यासनी. गंगा बाळा, बाबा, तू त्यांच्या जवळ जाऊ नगस. तिथं माशा घोंगावत आहेत, त्या तुझ्यासाठी खूप धोकादायक असू शकतात. पण बाबा, मला त्यांच्या जवळ जायचंय. उठवावं लागेल. गंगा, बाबा, तुला समजत का नाही आहे? कधीपासून सांगतोय लांब राहा, लांब राहा, लांब राहा. जावई बापू आपल्याला सोडून गेले. जावई बापू आता नाही राहिले. ते आता कधी भी नाही उठणार.
आणि ना कधी बोलणार. तुला ह्या घडीला मी त्यांच्या जवळ जाऊ नाही देणार, कारण की त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही झालाय, तर प्लेग मुळे झालाय. आणि जर तू त्यांच्या जवळ गेलीस तर तो रोग तुला बी होईल ग.